आज अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसा आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही. ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सुप्रिया सुळे यांनी संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथे शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्यांनी सांगितलं, आज कांद्याला भाव नाही, पिकं फायदेशीर नाहीत आणि मंत्री फक्त पाहणी दौरे करत आहेत. तसंच त्यांनी अप्रत्यक्षपणे काही नेत्यावरही निशाणा साधला आहे. त्या स्पष्ट म्हणाल्या की जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही सरकारला शांत बसू देणार नाहीत. भाषणादरम्यान सुळे यांनी आर पाटील यांची आठवण करून महिलांना सत्तेत स्थान देण्याची गरजही अधोरेखित केली आहे. शेवटी त्यांनी जनतेला संदेश दिला, जो तुमच्या सुखादुखात असतो त्यालाच मत द्या. 2029 मध्ये जनता सर्व पाहिल. राजकारण गरम झालंय आणि या वक्तव्याने महाराष्ट्रात चर्चा रंगल्या आहेत.